उपवास म्हणाव. तुम्ही काय उपवास धरला? तिला म्हणलं का उपवास धरला? देवानं जवळ करावा. आता थोडं माझं डोकं लावतो, ऐका बरं का. जर देवाला वाटत असतं की जीवानं उपवास धरून माझ्याकडे यावं, तर परमात्म्यानं तुम्हाला पोटच का दिलं असतं मला सांगा. चला, नसतं दिलं ना त्यानं पोट, नसती राहिली विवंचना, आहुती टाकायची. मी 4 धामला गेलो, एक महात्मा असा डोक्या उभा होता. मी म्हणलं महात्माजी क्या कर रहे हो? तो बोला बेटा बैकुंठ जाने का मार्ग ढूंढ रहा हूं. कुठं? डोक्या उभं राहून. मी तर डोक्यात हात लावला. म्हणलं मग जर डोक्या उभं राहून वैकुंठाला जाता येत असतं तर देवानं पायच का दिले असते? तुम्हाला आम्हाला कळत नाही, फार अवघड काम आहे. मी कीर्तनात आल्यावर 24 वर्ष झालं, आता सुधारलो. त्याच्या अगोदर मी भजनात जायचं ना, आमच्या तिथे देवराम म्हणून एक म्हातार होतं, ते असं ढोपऱ्यानं दाबायचं, म्हणून द्यायचं नाही आम्हाला. मलाही त्याचा राग यायचा. मग मी काय करायचं, रातच्या भजनाला त्यानं हाकलून दिलं ना, घरी जायचे. पण सकाळी 6 वाजता त्याच्या दारापुढे जायचं. त्यानं तोंड नाही धुतलं ना, तोवर भजन म्हणायला सुरुवात करायची. आणि मग एकच भजन, राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे, राम नाम. ते गोटा घेऊन माझ्या मागे लागायचे. ते माझ्या आजा काला म्हणला, तुझ्या नाताला नीट सांभाळून टाक, नाही डोक्यात गोटा घाली. मग आजा म्हणला काय म्हणतो रे? मी म्हणलं मी कुठं काय म्हणतो, त्यांना विचारा मी काय म्हणतो ते. तो म्हणला आम्ही उठलो नाही, तेच हा येतो दरवाजात म्हणतो राम नाम सत्य. ते काय आता म्हणायचं असते का? म्हणला काय म्हणला, रोज भजन करणार म्हणतोय बरं का. काय म्हणतोय ते, काय आता म्हणायचं असते का? ते कधी माणूस मेल्यावर म्हणतात. काय म्हणतात? आता जो मेलाय त्याला राम नाम ऐकू येत नाही, जो म्हणतोय त्याचं प्रेम नाही, त्याच्यासाठी काम सत्य. याला पेटवायचं आणि कुठं जायचंय? काम सत्य. काय जे करतोय ते का करतोय हे सुद्धा कळत नाही आम्हाला, दुर्दैव आहे. आणि म्हणून भगवंत आम्हाला कळणं गरजेचं आहे. तो जोपर्यंत कळत नाही, ऐका, तुकोबरायांनी परमेश्वरला अनुभवलं बरं का. तो द्रष्टा आहे. त्यांनी अनेक ग्रंथ वाचले, दर्शन धांडोळली, आणि त्याच्यातून काही गुण मिळाले. त्यातला एक गुण वारंवारतेनं तुकोबरायांच्या लक्षात आला. आणि तुकोबरायांच्या लक्षात आलं की मानवी मनाला एक चिंता आहे, काय होईल काय होईल काय होईल. मग चिंतेचं निराकरण बुद्धीनं निर्णय घेतल्याशिवाय होत नाही बरं का. वाक्य बुद्धी निर्णयावर यावं लागते. बरं, चिंता तुम्हाला संपवते, चिंता संपवते, जीव देत नाही, झोपू देत नाही, याचं नाव चिंता आहे. काळजी आणि चिंता दोन्ही सारख्या आहेत. मग मला सांगा, चिंता तुम्हाला जीवही देत नाही. एखाद्याला गुलाबजामुन फार आवडतात आणि तो मंगल कार्यालयात जेवायला गेला. आता गुलाबजामुन उचलला आणि तोंडात घालायचा, तोपर्यंत डिक्सलच्या पोलीस स्टेशन मधून फोन आला पीआयचा, रात्री मर्डर झालाय, तिथं मोबाईल सापडलाय, त्यानं शेवटचा कॉल तुम्हालाच केलाय, तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला या. आणि गुलाबजामुन तो उचलला, आता तोंडात घालायचा. काय होईल? काम सुटला ना त्याला. त्यानं खाली टाकून दिला. वकिलाला फोन कर, मित्राला फोन कर. घरात गेलं आणि घरात पाऊल ठेवणार तर परत पोलीस स्टेशनचाच फोन. घशाला कोरड पडली, थरथरता हात उचलला, हॅलो सुद्धा म्हणायची ताकद नाही. आणि हॅलो म्हणला, तिकून आवाज आला, म्हणले साहेब माफ करा बरं का, एक नंबर चुकला म्हणून तुम्हाला फोन लागला. काय म्हणलं? ते बायकोला म्हणते जेवाय काय केलं? ती म्हणली तुम्ही जेवाय गेले होते ना मंगल कार्यालयात, तो म्हणला पेटलं ते, तू काय केलं ते सांग. ती म्हणली मी बेसन भाकरी केल्यात. याला अजिबात आवडत नाही, तरी 2 हाणल्या निवांत झोपलं बघा. तू चिता चिंता समख्यात बिंदू मात्र विशेषता, सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. मायबाप चिंता आणि चिता दोन्ही सारखी काही नाही. मग चिंता कधी जाते? निर्णय घेतल्यावर जाते. ऐका, बुद्धीनं निर्णय घ्यावा लागतो. समजा आमच्या महाराजांनी 1 लाख रुपये एखाद्या पोराला दिले. मी म्हणलं महाराज का 1 लाख रुपये दिले? ते म्हणले महाराज पोरग चांगलंय, इथून पाठीमागे 10 वेळा दिले तरी त्यांनी आणून दिले. चिंता राहिली का? बुद्धीने निर्णय केलेला आहे ना. अरे मला सांगा, तुम्ही सगळेजण इथं बसले, आज रात्र झाली पण उद्या सूर्य उगवण का नाही, ही चिंता आहे का कुणाला? कारण आपण जन्मल्यापासून किती वेळा पाहिलंय, रात्र झाली की सूर्य उगवतो. जा, आमच्या बुद्धीनं निर्णय घ्यावा लागतो. मला सांगा, ते सुवर्ण हरिण शितीनं आणायला सांगितलं बरं का. आता काय करावं? कोणत्याच बाईचा नवऱ्यावर विश्वास नाही, हे आणखून दुर्दैव आहे. म्हणजे शिंप्याची बायको कधीच आपल्या नवऱ्याक कपडे शिवणार नाही. डॉक्टरची बायको आपल्या नवऱ्याकडून कधीच इंजेक्शन घेणार नाही. महाराजाची बायको आपल्या नवऱ्याचं कधीच कीर्तन ऐकणार नाही. हा, तुम्हाला लय पटलं. आता आमच्या वार्डात आलं ना तुम्हाला लय पटलं गड्या. हो, तुम्ही पाहतच असता फक्त यांच्यावर.
तुम्हाला मी एक सांगू का, प्रत्येक बायकोचा कॉन्फिडंट लेवल बिल्डअप झाला पाहिजे. काय झाला पाहिजे की माझ्या नवऱ्यासारखा दुसरा फॅशन डिझायनर नाही. शिंपेच्या बायकोला वाटलं पाहिजे, डॉक्टरच्या बायकोला वाटलं पाहिजे माझ्या नवऱ्याचा हात लागला तर मी लिहिलं उठून बसन. आणि महाराजाच्या बायकोला एवढा विश्वास पाहिजे की माझ्या नवऱ्याच्या फिलॉसॉफीनं जर जग तरणार असेल तर मी त्याचं कीर्तन ऐकलं तर माझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा कॉन्फिडंट पाहिजे. पण तो सीतेकडे होता का? नव्हता ना, नव्हता. मला सांगा, मला कधी चीनचा फिलॉसॉफर आहे लाओत्से, फार मला कधी कधी कौतुक वाटतं. तो लाओत्से, मार्क्स ही हुशार मंडळी होती बरं का. कधी कधी विचार मनामध्ये येतो, तो लाओत्से असं म्हणतो जग काय बदललं नाही, जग जसंच्या तसंच आहे. म्हणजे तुम्हाला गंमत सांगू का, राम अवतारा सुद्धा लोक अशीच होती, कृष्ण अवतारा सुद्धा अशीच आहे, आणि आता सुद्धा अशीच आहे. मला सांगा, तिथे एक राम चांगला झाला आणि त्यांच्या भोवती रामायण फिरलं, पापी झाकले गेले. बरं का, ऐका, लाओत्से म्हणतो जग बदललं नाही. राम अवतारामध्ये एकटे राम चांगले झाले, बाकी लोक होती तशीच होती, त्यांच्या भोवती रामायण फिरलं. द्वापार युगामध्ये एकटे कृष्ण चांगले झाले, त्यांच्या भोवती गोपीगीत भागवत फिरलं. ऐका, लोक तशीच आहे. आजही त्यांच्या युगातले ग्रंथ उचका, त्याच्यात लिहिले चोऱ्या करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये. ज्या अर्थी त्यावेळेच्या ग्रंथात लिहिले चोऱ्या करू नये, त्या अर्थी तेव्हा चोऱ्या, काय बोलतोय मी कळते, त्यावेळेस खोटं बोलू नये, त्या अर्थी खोटं बोलत होते. अरे जग बदललंच नाही. मार्क्स म्हणतो हिटलर आईच्या पोटात जर मेला असताना आईला किती वाईट वाटलं असतं, माझं पोटचं बाळ मेलं. पण हाच हिटलर मोठा झाला आणि गॅसच्या चेंबरमध्ये लोक दाबून मारली, त्यावेळेस जर आई असती तर काय म्हणली असती, जन्मलं त्याच वेळेस मेलं असतं तर. अरे आई तिचे ना, काय बदललं, विचाराचे तरंग बदलले. विचाराचे तरंग बदलत राहतात. मग तुम्हाला मी एक सांगू, सीतेचे तरंग बदलले. ते हरिण ओरडलं, लक्ष्मणा धाव, सीते धाव, आणि सीता लक्ष्मणाला सांगते का ते तुमच्या भाऊ अडचणीत ते जा. आता लक्ष्मणाच्या बुद्धीनं निर्णय केलेला आहे, माझा दादा असे कैक राक्षस मारील. काय पण सीतेनं पराक्रम नीट ऐकलाय नाही रामाचा, आणि कधी पाहिलाय नाही. आणि जो ऐकला तो भागीदारीत ऐकला. आणि माणसानं आपल्या कर्तृत्वाची भागीदारी कधीच कुणाला देऊ नये. आपलं तेज क्षीण होत असतं. काय होत असतं, आपण म्हणतो माझ्यामुळे नाही झालं, तुमच्यामुळं झालं, हे होते म्हणून झालं, ते होते म्हणून झालं. अरे जर हे ते होते म्हणून झालं तर तुझं काय काम होतं मध्ये? तू इतरांना त्याचं श्रेय देऊ नको, तू स्वतःला ते क्षात्र तुझं तेज कमी करू नको. काय झालं, ज्या ज्यावेळी रामाचं चरित्र येतं लक्ष्मणाशिवाय पूर्ण होत नाही. काय बोललो मी, लक्ष्मणाची भागीदारी आहे प्रत्येक याच्यामध्ये. कधी वशिष्ठांना श्रेय दिलंय, कधी कधी बापाला दशरथ राजाला श्रेय दिलंय. मला सांगा, आणि पार्टनरशिप मध्ये धंदा कधीच करू नये. तो पार्टनरशिप मधला धंदा म्हणजे एक लोण्याचा गोळा आणि 2 बोके, अशी अवस्था असते. शेवटी सीतेनं पाठवलं, नाहीतर रामायण घडायचं काहीच कारण नव्हतं. जर बुद्धीनं निर्णय घेतला असता तर लक्ष्मणाला पाठवायचं काहीच कारण नव्हतं. काय बोललो मी, या ज्या महिला बसल्यात ना, तुमचा नवरा कार चालवीत असली ना, कधीतरी बाजूला बसून जात जा, लातूर बितूर फिरून येत जा. जरा मोटरसायकलवर रायडिंग करत असं तर मागं बसून जात जा, आणि तुम्ही सुद्धा नेत जा. म्हणजे जर कधी यांना निरोप आला तुमच्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला तर ती म्हणेल इम्पॉसिबल, माझ्या नवऱ्याची ड्रायव्हिंग मला माहिती आहे. काय तसं तुकोबर आहे. आता छाती ठोकपणे सांगतात, नाविन्याच्या प्रदेशामध्ये प्रवेश करतात. अरे मला एक गुण मिळाला आणि मी निश्चिंतेला गेलो, अभंगाच्या